श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। महाराज, आपण संकल्प घेण्यासाठी यज्ञ भवनात का नाही आला? तुम्हाला रामाच्या राज्याभिषेकापासून लांब का राहायचं आहे? तुमच्या आणि रामामध्ये अशी काय चर्चा झाली की रामाने राजाचं छत्र घ्यायला नकार दिला? आणि अंगरक्षकांची सेवा घेण्याचाही नकार दिला? रामाचा राज्याभिषेक व्हावा ही तुमची प्रबळ मनोकामना होती आणि माझीही हीच हार्दिक इच्छा होती. राम राजा व्हावा यासाठी फक्त राज्यसभेचीच नाही तर अयोध्येच्या प्रजेचीही संमती आहे. महाराज, आता तुम्ही ही गोष्ट स्पष्ट करा की रामाचा राज्याभिषेक होईल. सांगा महाराज की आज रामाचा राज्याभिषेक होईल का? राम राम माझा राम. माते, माते, माझा राम, माझ्या अयोध्येचा राजा, कीर्तिमान भव, यशस्वी भव. आपल्या राज्याचा, आपल्या प्रजेचा हितेशी भव, सर्वांच्या दुःखांचा हर्ता भव, प्रजापालक भव, प्रजारक्षक भव. मला माहित आहे माझा राम कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. सर्वांचं भलं करेल, सर्वांचा आशीर्वाद मिळवेल. चारही बाजूला राजा रामाचा विजय असो, राजा रामाचा विजय असो. राम राम. आज मी तुला माझ्या हातांनी भोजन खाऊ घालेन. माते, नाही, नकार देऊ नकोस. भोजन कर, त्यानंतर जाऊन महाराजांचे दर्शन घे. पहिला आशीर्वाद त्यांचा घे. राम, तुझे अंगरक्षक कुठे आहेत आणि तुझी शस्त्र? माते ते हो, समजले समजले. ते सगळे लोक तुझ्या राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये व्यस्त असतील आणि सुमनजीही कदाचित औपचारिकता विसरले असतील. काही हरकत नाही. तू ये माझ्यासोबत, तू माझ्यासोबत ये. ये ना राम. नाही माते, ते माझं आसन नाही. अरे हो, मी तर विसरलेच. आता तर तुझं सिंहासन अयोध्येचं राजसिंहासन आहे. राम, तुझ्या मातेची कुशी सुद्धा तुझं सिंहासन आहे ना? राजसिंहासन राजाचं सिंहासन आहे आणि माझ्या रामाचं सिंहासन त्या
त्याच्या आईची कूस आहे. तू तू आपल्या आईची कूस विसरणार तर नाहीस ना राम? नाही माते. ज्या दिवशी राम स्वतःच्या आईला विसरेल त्या दिवशी तो जिवंत राहणार नाही. पण माते, मी राजसिंहासनावर नाही बसणार. आता मला दर्भाच्या आसनावर बसावं लागेल. तुझे पिताश्री तुझा राज्याभिषेक करतायत. तुला राजसिंहासनावर बसवून तुला राजा बनवण्यासाठी, तपस्वी बनवण्यासाठी नाही. परंतु माते, माझा राज्याभिषेक नाही होणार. माते, आजपासून मला दर्भाच्या शय्येवर झोपायचं आहे. दर्भाच्या आसनावर बसायचं आहे. कंदमुळं फळं खायची आहेत. मुनिवेश धारण करून याच वेळी वनात जायचं आहे. हे कसं वेड्यासारखं बोलायला लागलायस तू? आपल्या आईसोबत चेष्टा मस्करी करणं अयोध्येच्या राजाला शोभत नाही राम. हे काय विचित्र बोलतोयस तू? परंतु हेच सत्य आहे. माते, पिताश्रींनी धाकट्या मातेला वचन दिलं आहे, ज्यानुसार माझा प्रिय बंधू भरतचा राज्याभिषेक होईल, माझा नाही. आणि मला 14 वर्षांसाठी वनात जावं लागेल. माते, माते, काय झालं माते? माते, डोळे उघडा माते. माते, हे तुम्ही काय बोलत आहात महाराणी? श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास. महाराणी, यासाठी महाराजांची अनुमती आहे का? गुरुदेव, ही महाराजांचीच आज्ञा आहे रामासाठी. माते, माते, काय झालं माते? राम, राम, तू कुठेच जाणार नाहीस. तुझ्या पिताश्रींनी कसं सांगितलं तुला वनात जाण्यासाठी? तुझ्या राज्याभिषेकाबद्दल तुझे पिताश्री किती उत्साहित होते. सकाळी नाही होऊ दिली. निर्णय घेतला की तू अयोध्येचा राजा होशील. आणि तू म्हणतो आहेस की तुझ्या पिताश्रींनी तुला वनात जायला सांगितलं आहे. मला नाही वाटत. मला नाही पटत. राम, तुला माहित आहे का, तुझे पिताश्री तुझ्यावर खूप प्रेम करतात.
एक क्षणही तू त्यांच्या डोळ्यासमोरून दूर होतोस ना, तेव्हा व्याकुळ होतात ते. आणि ते तुला 14 वर्ष. मी बोलते महाराजांशी जाऊन. मी बोलते जाऊन. मी बोलते आत्ता त्यांच्याशी जाऊन माते. बोलते. माते, पिताश्री आधीच दुखी आहेत. त्यांना आणखी दुखी करणार का? पण मी हे कसं मान्य करू राम, की तुझ्या पिताश्रींनी त्यांचा निर्णय बदलला आहे? आणि का? हे सगळं खोटं आहे राम. हे सगळं खोटं आहे राम. सगळं खोटं आहे. माते, तुमचा हा राम कधी खोटं बोलेल का? पण तुझ्या स्थानी भरतचा राज्याभिषेक काही मान्यच करणार नाही. ती तुझ्यासोबत असा अन्याय होऊच देणार नाही राम. भरत तिचा पुत्र आहे, पण भरतपेक्षा जास्त तिचा तुझ्यावर जीव आहे. तुझ्यावर प्रेम करते ती. आणि मग कैकेयीची सुद्धा हीच इच्छा होती की तुझा राज्याभिषेक व्हावा. इच्छा होती माते, पण आज धाकट्या मातेचं म्हणणं आहे की भरतचा राज्याभिषेक व्हावा. मी याला तुमची महत्वाकांक्षाच म्हणेन महाराणी. आणि कदाचित तुम्ही या महत्वाकांक्षेच्या परिणामाबद्दल विचार केलाच नाही. याचा परिणाम तर एकच आहे गुरुदेव. माझा भरतच अयोध्येचा राजा होईल. नाही महाराणी, भरत राजा नाही होणार. श्रीरामांना राजा बनवण्याचा निर्णय महाराजांसोबतच संपूर्ण राज्यसभेचा देखील होता. आणि राज्यसभा कधीही भरतला राजा बनवण्याचा निर्णय नाही घेणार. बरेचसे सदस्य याचा विरोध करतील. आणि सगळ्यात पहिला विरोध हा सुमंत करेल. आर्य सुमंत, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा. क्षमा महाराणी, परंतु मर्यादेचं उल्लंघन आपण करत आहात. तुमची जी इच्छा आहे त्यात अयोध्या आणि रघुकुलाचा विनाश दिसत आहे. सुमंत, महाराणी, तुमच्या समोर तुमच्या मातोश्रींचं उदाहरण आहे, ज्या आपले पती कैकेय नरेश महाराज अश्वपतींचा मृत्यू इच्छित होत्या. त्यांचाही हट्ट तुमच्यासारखाच होता. त्यांना पक्षांची भाषा जाणून घ्यायची होती. आणि तुमचे पिताश्री महाराज अश्वपती पक्षांची भाषा जाणत होते. आणि ते हे देखील जाणत होते की जर त्यांनी पक्षांची गोष्ट तुमच्या मातोश्रींना सांगितली तर त्यांचा मृत्यू होईल. त्यांनी त्यांना खूप समजावलं, पण तुमच्या मातोश्रींनी त्यांचा हट्ट सोडला नाही. मग महाराज अश्वपतींनी त्यांना त्यांच्या माहेरी पाठवलं होतं. अयोध्या नरेशांना तुम्हालाही तुमच्या माहेरी पाठवायला पाहिजे होतं. महाराणी, तुमच्या या 2 वरदानांच्या हट्टामध्ये अयोध्येचा सर्वनाश लपलेला आहे. कुणी बोलो किंवा न बोलो, परंतु अयोध्या राज्याचा हा सेवक आज बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराणी, राम परमेश्वराची प्रतिमा आहे. तुम्ही त्यांना वनवासाला पाठवून अविचार करत आहात. मर्यादेचं पालन करणाऱ्या कौशल्यानंदन रामांवर, अयोध्येच्या समस्त प्रजेवर अन्याय करत आहात. अमात्य सुमंत, प्रजेच्या भावनांना तुमच्या समोर उचित प्रदर्शित करत आहेत महाराणी. जर तुम्ही
हे दोन्ही वरदान मागण्याचा हट्ट नाही सोडला तर तुमची प्रतिमा कलंकित होईल. महाराणी, तुम्ही तुमचा आदर सन्मान हरवून बसाल. मनुष्य कुठूनही पडून उठू शकतो, परंतु एखाद्याच्या दृष्टीत पडल्यानंतर कधीच उठू शकत नाही. मी तुम्हाला अनुरोध करत आहे की तुम्ही हे दोन्ही वरदान मागून अयोध्येच्या प्रजेच्या दृष्टीमध्ये पडू नका. हे दोन्ही वरदान मागणं उचित नाही महाराणी. गुरुदेव, मला खात्री आहे मी माझे दोन्ही वरदान मागून कोणतंही अनुचित काम केलं नाही. यामुळे कोणाचं भलं होत असेल किंवा वाईट, याला विधी लिखितच समजलं पाहिजे. सुमंत, भरतला कैकई देशाहून अयोध्येला परत बोलवण्याचा प्रबंध करण्यात यावा. गुरुदेव, रामाच्या राज्याभिषेकासाठी जी तयारी करण्यात आली होती, आता ती भरतच्या राज्याभिषेकासाठी कामी येईल. हे ऐकून किती चांगलं वाटतंय उर्मिला, की भरतला बोलावून आणण्यासाठी दूत कैकई देशाला जात आहेत. आता मांडवी आणि श्रुतकीर्ती पण येतील. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आता भरत आणि शत्रुघ्नही राज्याभिषेकासाठी इथे अयोध्येमध्ये उपस्थित असतील. परंतु कैकेयी देश अयोध्येपासून इतका दूर आहे की भरत आणि शत्रुघ्न राज्याभिषेकासाठी वेळेवर पोहोचूच शकत नाहीत. मला लक्षात येत नाहीये की हे दूत का पाठवण्यात येत आहेत. कदाचित असं तर नाही की भ्राता रामांचा राज्याभिषेक भरत आणि शत्रुघ्न येईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे. अगं, तुला माहितीये, रघुनंदन रामांचा राज्याभिषेक थांबवण्यात आला आहे. राजकुमार भरत राजा होतील आणि रघुनंदन 14 वर्षासाठी वनवासाला जाणार. मला तर असं वाटतं की यामध्ये कैकेयीची काहीतरी कुटील चाल आहे. नाही राम, माझा अजूनही विश्वास बसत नाही. कैकेयी असं करत आहे? ती तर तुलाही स्वतःचा पुत्र मानते. हे सत्य नाहीये राम, हे सत्य असूच शकत नाही. हेच सत्य आहे मित्रा. यालाच स्त्रिया चरित्र म्हणतात मित्रांनो. स्त्रीला स्वयं ब्रह्मदेव हे समजू शकले नाहीत. हे सगळं कैकेयीचं षडयंत्र आहे. आधी तिने राजाला आपल्या मुठीत ठेवलं आणि आता वेळ आल्यावर संपूर्ण राज्य आपल्या मुठीमध्ये करून घेतलंय. माहित नाही त्या पापिणीला काय सुचलं. महाराणींची मती भ्रष्ट झालेली आहे. झाडावर बसून त्या झाडाच्या हिरव्या फांद्या कापत आहेत. कैकेयी, हे अचानक तुला काय झालं आहे? तू तर सदैव म्हणायचीस की राम तुला भरतहून अधिक प्रिय आहे. तर मग रामाला राजसिंहासन देण्याऐवजी दरभासन देण्याबद्दल तू कसा विचार केलास? राजभवनाच्या ठिकाणी निर्जन वन तू कसं देऊ शकतेस? सगळी अयोध्या जाणते कैकेयी की तू कौशल्यताईला किती आदर देतेस. तू त्यांना तुझी ताई म्हणतेस.
तर मग त्यांच्यासोबत हा सावत्रपणा का केलास तू कैकई? का केलास कैकई? जरा विचार कर कैकई की रामाशिवाय भरत राज्य करेल का? सीता आणि लक्ष्मण अयोध्येमध्ये राहतील तरी का? रामाशिवाय आपले पती महाराज दशरथांची काय अवस्था झाली आहे तुला लक्षात तरी येतंय का? कैकई, मी तुला विनंती करते, भले तू भरतला राजसिंहासन देऊन टाक, परंतु माझ्या रामाला 14 वर्षांचा वनवास देऊ नकोस, पाठवू नकोस. हे तर तुला चांगलंच माहित आहे कैकई की भरताच्या राज्यामध्ये राम कधीच विघ्न घालणार नाही. तो कधी हस्तक्षेपही नाही करणार आणि विद्रोहाचा तर प्रश्नच नाही उद्भवत. कैकई, तू महाराज दशरथांकडून दुसरा वर मागून घे की राम अयोध्या सोडून गुरूंच्या घरी जाऊन राहील. सुमित्रा बरोबर बोलत आहे कैकई. तिचं म्हणणं ऐक, नाहीतर कलंकाची स्वामिनी बनशील तू. आणि कैकई, जर तू काही चेष्टा मस्करी करत असशील तर शीघ्र आम्हाला सांग, जेणेकरून हा ताण कमी होईल.